शिक्षण, आरोग्य आणि पोषण ही प्रत्येक मुलाची मूलभूत गरज. पण दुर्गम आदिवासी भागातील अनेक मुलांसाठी ही अजूनही स्वप्नांसारखीच गोष्ट होती. मात्र पुणे जिल्ह्यातील घोडेगाव येथे उभारण्यात आलेल्या सेंट्रल किचनमुळे ही स्वप्ने आता वास्तवात उतरू लागली आहेत. राज्याचा आदिवासी विभाग आणि स्त्री शक्ती संस्था मिळून राबवत असलेला हा उपक्रम केवळ ताटभर अन्न देत नाही, तर मुलांच्या जीवनात नवा आत्मविश्वास, नवी उमेद आणि मुख्य प्रवाहात सामील होण्याची नवी संधीही देत आहे. पाहूया वास्तविकता यशाची मधील हा विशेष प्रवास. एकात्मिक आदिवासी विभागाकडून आदिवासी समाजाच्या व्यक्तिमत्व विकासापासून ते चांगल्या दर्जाचं अन्न मिळावं यासाठी राज्यात जवाहर नंदुरबार घोडेगाव इथं सेंट्रल किचन सुरू करण्यात आलं. यामध्ये स्त्री शक्ती संस्थेची महत्त्वाची भूमिका आहे. पूर्वी आदिवासी आश्रमशाळेतल्या मुलांची अन्नाविना आबाळ होत असे. खालावलेल्या दर्जामुळे मुलांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होत होते. पण आता सेंट्रल किचनमुळे या आश्रमशाळेतल्या मुलांचं सशक्तीकरण होत असल्यानं आश्रमशाळेत प्रवेश घेण्याचा टक्का सुद्धा वाढू लागलाय. जुन्नर आंबेगाव खेड या तालुक्यातल्या 16 आश्रमशाळेतल्या 4500 विद्यार्थ्यांना दररोज 2 वेळचं जेवण, नाश्ता आणि स्नॅक्स दिले जातात. आता आम्हाला मास क्वांटिटीमध्ये प्रोड्यूस करायला लागतं, म्हणून आम्हाला लोकल एवढं इझिली मिळत नाही, जे काही लोकल भाज्या खायच्या असतात वगैरे. म्हणून यावर्षी आणि गेल्या वर्षापासून आम्ही दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये सुरुवात केलेली. यावर्षी घोडेगावमध्ये पण सुरुवात करतोय की जे आमच्याकडे काम करतात त्यांच्याकडून आम्ही भाज्या विकत घेतो, किंवा मागे जशी या किचनच्या मागचीच जागा आहे ती पण आम्ही घेतली आहे लीजवरती, तिकडे पण आम्ही भाज्या लावणार. किचनच्या प्रिमाइसेसमध्येच आम्ही शेवग्याची झाडं लावली आहे, त्याचा पाला घेतो आणि मग तेच आम्ही डाळीत वगैरे टाकतो आणि मुलांना देतो. या सेंट्रल किचनमधून मावळ तालुक्यातल्या 100 किलोमीटर आत दुर्गम परिसरात असणाऱ्या आश्रमशाळेपर्यंत जेवण पोहोचवलं जातं. हे जेवण गाडीतून पाठवताना गाडीची दररोज स्वच्छता केली जाते. ड्रायव्हरची नोंद, पाठवलेले अन्नपदार्थ यांची नोंद ही सुद्धा केली जाते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी GPS सुद्धा लावण्यात आलाय. यामुळे आदिवासी महिला, इथले स्थानिक शेतकरी, तरुण मुलं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे रोजगार मिळवत आहेत. सरकारने जे आम्हाला इथं आमच्या गावामध्ये जे किचन उभं केलं त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना खूप आनंद आहे. आमची उन्हातानातली रोजगारी कमी केली आणि इथं आम्हाला आनंदाचं काम दिलं. सगळ्या बायका व्यवस्थित काम करतात, आनंदाने काम करतात. 2 टाइम जेवतात, 1 टाइम नाश्ता करतात, 2 टाइम चहा पितात आणि आनंदाने सगळे काम करून घरी जातात. इथे आदिवासी महिला, तरुण मुलं काम करतात. यातून त्यांना हक्काचा रोजगार दिला जातो. निसर्गाच्या विविध घटकांवर उदरनिर्वाहासाठी अवलंबून असणाऱ्या स्त्रिया आता जेवण बनवण्याचं काम करत आहेत. आश्रमातल्या मुलांना अन्न खायला दिल्यानं त्यांना आनंद मिळतोय. समाजाच्या मुख्य प्रवाहात ही मुलं आल्यानं आदिवासींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे, असं या महिला आणि मुलांचं म्हणणं आहे. आल्यापासून आम्हाला खूप चांगलं वाटतंय. म्हणजे नवी बिल्डिंग असल्यामुळे पहिला आम्हाला तिकडे राहण्याची सोय नव्हती. पाऊस आला तर मी गळत होत थोडंसं, त्यामुळे मुलांना झोपण्याची सोय नव्हती. परत जेवण आम्हाला पहिले जरा चांगले नव्हते. किचन सेंटरचं जेवण आल्यामुळे विद्यार्थ्यांना खूप जेवढे पाहिजे तेवढं भेटतंय. वेगवेगळे पदार्थ येतात, फळं येतात, अंडी येतात. पौष्टिक आहारामुळे आम्हाला चांगलं वाटतंय. आम्ही ह्या वर्षीच नवीन बिल्डिंगमध्ये आलो. इथला अनुभव, इथं शाळेत येऊन चांगलं वाटतंय. अभ्यास चांगला होतोय. विविध सुविधा आहेत इथे. जेवण सुद्धा चांगलं मिळते. दर आठवड्यातून एकदा चिकन असतं. दुपारचा नाश्ता देखील चांगला असतो. आदिवासी विभागाला राज्य सरकार दरवर्षी करोडो रुपयांचं अनुदान देतं. पण नुसतं अनुदान दिलं तरी प्रत्यक्षात कृती महत्त्वाची आहे. सेंट्रल किचनमुळे आदिवासी आश्रमशाळेतल्या मुलांच्या जीवनात सकारात्मक बदल दिसून येत आहेत. दूरदर्शन बातम्यांसाठी रोहन गवळी, पुणे.